महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। छोटीशी अपडेट आहे, आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आत्ताची आणि महत्त्वाची अपडेट आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी आज 7 जून दक्षिण कोकणामध्ये जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे। सावंतवाडी गोव्यालगतचा भाग सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील। इतरत्र राजापूर, रत्नागिरी, चिपळूण तसेच गोरेगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण राहील। दुपारनंतर खूप पाऊस या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सर्वात आधी दक्षिण कोकण, त्यानंतर पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे। पुण्यालगतचा भाग जेजुरी, सासवड, लोणंद, फलटण, सातारा, वडूज, मायानी, पिल्लू, सांगोले, पंढरपूर, कुची, तासगाव, जत इकडं चदाचाना वगैरे इंडी या सर्व भागामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। या भागांना ऑरेंज अलर्ट आहे जोरदार पावसाचा। काही भागामध्ये खूप जबरदस्त पावसाची शक्यता या परिसरामध्ये आहे। संपूर्ण पुणे विभागामध्ये आज मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे। हेच वातावरण रात्रीपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत पूर्व उत्तर दिशेला सरकणार आहे। त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये देखील महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, रात्री 7, 8, 9 वाजेपर्यंत हे वातावरण मराठवाड्यात आपल्याला सरकताना बघायला मिळत आहे। सोलापूर जिल्हा, इकडे धाराशिव, लातूर, नांदेड या परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीडच्या आसपासच्या भागामध्ये, बीडच्या सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। करमाळा, इकडं अहिल्यानगर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच हिंगोली, परभणी या परिसरात देखील हलका ते मध्यम तर रात्री मध्यरात्री भाग बदलत काही ठिकाणी जोरदार पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे 7 तारखेला। काही भाग म्हणजेच आज काही भागांमध्ये उद्या देखील पावसाचा जोर वाढणार आहे, पुढे आपण बघणारच आहोत। 8 तारखेला देखील काही जिल्ह्यांना अलर्ट आहे। अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्री पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तसेच नाशिक आणि आसपासच्या परिसरात देखील रात्री मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। इतरत्र देखील नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात रात्री मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत 7 तारखेला पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणजेच 8 तारखेला पहाटे। 8 तारखेला सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाचे वातावरण राहील। त्यामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा पुणे विभाग संपूर्णपणे झाकाळलेलं वातावरण, ढगाळ वातावरण। दक्षिण कोकणामध्ये हलका मध्यम पावसाचा जोर कायम राहील। इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील। ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता 8 तारखेला आहे। दुपारनंतर पुन्हा 8 तारखेला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार तसेच पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील 7 तारखेला मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 8 जूनला बघायला मिळेल। मालेगाव, चाळीसगाव, धुळे, साक्री या परिसरात देखील पावसाचे वातावरण होईल। नंदुरबार, जळगावमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण निर्माण होईल। ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। रात्रीपर्यंत इतर भागामध्ये जसं की मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड, माजलगाव, पैठण या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत 8 तारखेला देखील पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु भाग बदलत पाऊस बघायला मिळेल। विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील। नागपूर विभागामध्ये देखील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली रात्री मध्यरात्री काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। या अपडेटमध्ये काही बदल झाला तर ज्या तारखेला आपण अपडेट देतच असतो। नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये 8 तारखेला रात्री मध्यरात्री पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहील। पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये देखील आणि पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये देखील हलका मध्यम पावसाचा जोर 8 तारखेला दुपारनंतर आणि रात्री मध्यरात्री देखील पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे। ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।